7 दिवसाची ॲडमिट केलेली होती. आम्हाला इथं येऊन पण कोर्स दिलेला होता. आम्ही गेलो तर ती म्हणते तुमचे लेकरं मेले ना बाळ मेले तरी आम्हाला काय करायचंय? त्यांची शमशमभूमीवर लागली तिथलं बघाय पाहिजे. लेकरं बाळ आम्हाला जाऊन आणाय पाहिजे का नाही? औषध नाही, काय नाही. आम्ही तिघच इथं बसलेला होता. तरी आमच्यावर दगडफेक केली. आम्ही म्हणलं आम्ही ॲडमिट तोडून आलेला होता. घरदार फोडून टाकलंय. घरामध्ये म्हणले तुम्ही घरामधलं काढा, घराचं कुलूप काढा, हे करा. म्हणून मी मोकळ्या मनाने घरदार काढलं आणि माझी घरादारामध्ये सुद्धा फोडतोड केली. लाईटीचं ह्याचं आईचं उईचं आहे साईडला आहे. त्याच्यामुळं मी सहज मनाने काढलं. मग लाईट ही समधी तोडून काढली. मला सुद्धा 3 लेकरं असताना 3 दगड मारले पाठीवर. माझ्या दवाखान्यात गेले तर ती म्हणले एक्सराही काढावा लागल. म्हणून मी विनंती करते की आमचं एवढंही बघून घ्यावं सरकारने बी. माझ्या लेकराला आज 7-8 दिवस झालं. लहान मुलगी आहे पहिली मधली, तिची शाळा बुडायला लागली, ही करायला लागली. आमची सुविधा करावे एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. 7 दिवसाची ॲडमिट दिली होती. आम्हाला कोर्स सुद्धा दिलेला आहे 7 दिवसाचा, पण आम्हाला जाऊ देत नाहीत. मग आम्ही गोळ्या औषधं आणू शकता, पण इंजेक्शन हे द्यायला कोर्स दिलेला आहे. मग आम्ही काय हाताने लेकरायला देवा का? कुठं जायचं? आम्हाला जाऊ देत नाही. बाहेर देशाला जावं तर तिथं सुद्धा आम्हाला जाऊ देत नाहीत. एसटी कोणत्यात शिव्या गाळी देतात बाया पोराला. मग लेकरं गेले तर लेकराला हमदम करतात की तुम्ही अजिबात यायचं नाही, की शाळेमध्ये यायचं नाही, करायचं नाही. छेडाछेडी. मग आम्हाला घरात सुद्धा बसलेला येऊन इकडून जातात किरकळ्या मारतात, इकडून जातात किरकळ्या मारतात. मग आम्ही जीवाला भेटाव की असं जर ह्याच्यामध्ये जर गेलो तर आम्हाला ही लोक काही सुद्धा करू शकता. छेडछाडचं बी सुद्धा करू शकता असं ही लोक म्हणते ती की तुमचा नवरा आणून द्या, तुम्ही येऊ नका, तुमचा फक्त आम्हाला नवरा पाहिजे असं म्हणते ती लोक. गाव लोकांना आपली दरच बारी ती भूमिकासाठी झालं, पण घरी येऊन दंगा करून 40,000ची टीव्ही फोडून टाकली. समजा घरदारचं सत्यानाशकाचं फोडून टाकली, समजा फोडून टाकलं. गाडी सुद्धा फोडून टाकली. समजा जाळ धूर केलाय गाव लोकांना. लेकरं जाऊ देत नाही ती शाळेत, पुन्हा दूध घेऊन जाऊ देत नाही, लेकराला दुकानात जाऊ देत नाही, दवाखान्यात जाऊ देत नाही. ऍडमिट लेकरू आहे पण ऍडमिट लेकराला सुद्धा घेऊन जाऊ देत नाही. लेकरू जाग्यावर मरायचं आलंय. एवढी गाव लोकांना एवढी बंदी केली. हाय त्याच्यामध्ये आमचं ही करायला लागली होती. तिथं गाव लोक येऊन आमच्यावर दंगा जी सुरू केला, तिथून पुन्हा इथं आले. आता इथं काय करायला लागले ती आम्हाला बाजार करू देत नाही, आमची शाळेत लेकरं जाऊ देत नाही, आमची दुधाची कॅन्ड उलटून टाकायला लागले. आम्हाला तेल नाही, मीठ नाही. आम्ही शेरडा मेंढरासारखं घरात लेकरं सर आम्ही कोंडून बसलात. आमची दाद फिर्याद कुणीही घेत नाही. आम्ही किकुनी विनंतीने आम्ही बोलतो सर की आमची दाद फिर्याद घेऊन आमची काहीतरी पण आमची किंमत घेऊन आम्हाला हे करावं. हो का, ही आमची हात जोडून विनंती आहे. हा नानीबाई, आमचे एवढेशी मुलं आहे ना, त्यांना शाळेत बी येऊ देत नाही, काय नाही. मग ही अर्थ काय? अरे शहाणे माणसं तर बाजूलाच राहिले, पण एवढ्या मुलाला सुद्धा येऊ देत नाही. नानीबाई नमका ते मरकुटीचा मसानभूमी. मग ह्या लोकांना एवढं बी अत्याचार आमच्यावरच केला ते केला. आमचे मुलं जर शाळेत बी जाऊ देत नाही, जर बाजाराला बी जाऊ देत नाही. आज 3-4 दिवस झाले आमचे लेकरं बाळ जाग्यावर तरफडायला लागले. तरी काय सुद्धा कुणी तुमचे पोलीस लोक सुद्धा जर बघतात, हावच बघितल्यासारखे लेकरं इथून जातात परत येतात. जनावर ढोरं तर काय बाहेर अजून निघाली नाही. मग आम्ही कवर सैन तरी करायचं हे? आज 4 दिवस होऊन गेला ना, मग कवर जनावर ही माणसाची तर परीक्षा चालूच आहे, पण या जनावर ढोराची बी परीक्षा चालूच आहे ना. मग एवढा आम्ही काय बाबा अत्याचार तरी केला का? दुकानाला चाललं तर दुकानाला आम्हाला येऊ देत नाही ते. बाया चालल्या म्हणजे बायाला बी तेच प्रकरण. मग कसं करायचं? जे आमचं आहे ते आमच्यासाठीच आम्ही तर भांडणारच ना. आम्ही कुठं जाणार आहे? जेवढं आहे ना तेवढं आमचं जे आहे ते आमचं प्रकरण आमचं खरंच आहे.
आम्हाला बाजार घेऊ देत नाही, आम्हाला हिंडू देत नाही, आमच्या बाया पोराची दईन करतेत, मारतेत, आम्हाला राहू देत नाहीत. साहेब आम्हाला हिंडू देत नाही, आमची जनावर ढोरं सगळी दावणीला आहेत, आमची जनावर माणसाली माणूस बोलू देत नाहीत. सडकाने येऊन माणसं हगामा करतेत. हो, सगळा हगामा त्यांचा. 4 दिवस झालं तरी आमच्या गड्या माणसाला गडी बोलू देत नाही, बायाली बाया बोलू देत नाही. साहेब आम्हाला कुणी जवळ करीत नाही, आमचं दूध घालू देत नाही, तर दुकानाला येऊ देत नाहीत, आमचं काही चलत नाही. मग आम्ही कसं राहायचं, कसं आमच्या वस्तीवर थांबायचं? मग साहेब तुम्हीच आमची निर्णय घ्या. तुम्ही साहेब आमचा आईबाप व्हा. तुम्हीच तर केलं तरच आमचा आहे ना का, आमचा आईबाप कुणी नाही. हा, दूध घालू देत नाही, दुकानाचा बाजार घेऊ देत नाही, बाया हिंडू देत नाही, लेकराली शाळेत जाऊ देत नाहीत, काही आमचं करीत नाहीत. मग पोलिसांनी तरी आम्हाला थोडा तरी सहकार्य करायचे असते. असं करू नका, तसं करू नका, पळवीत येत माणसं. मग 4 दिवस लेकरं बाळ आम्ही कशावर जगवायची? आमच्या घरी कुठं दुकान नाही, आमच्या वस्तीत दूध डेअरी नाही, आमचा सरपंच नाही, आमचा कुणी पद नाही, आमचं कुणी धनी नाही. मग त्यांनी सरकारापासून आम्ही करून घ्यायला लागलो. मग गाव लोकांची अडवायची काय गरज आहे? हं? त्यांचा काय आम्हाला पुरावा जर नाही तर आम्ही कुठं जायचं? इष्टी अडवतेत, इष्टीतून माणसं उतरून आड रानात सोडतेत. त्याच्या मागं गावागावाला कुठं बांधाला माणसं हिंडू देत नाहीत, आमच्या रानाने जाऊ देत नाही, धुणं पाणी करू देत नाहीत, पाणी भरू देत नाहीत. मग कुठं जायचं आम्ही? हं? राहणार मोहा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. मी नाही म्हणले तर माझ्या इथं 10 ते 12 जनावर आहेत, गाई म्हशी. त्याचं 40 ते 50 लिटर दूध आहे. ती मी काल गावात घेऊन गेल्यानंतर मला गाव लोकांनी अडविले की तू गावात दूध घेऊन यायचं नाही, पारधी समाजाने कोणताही गावात आमच्या यायचं नाही, असा बहिष्कार गावातून झालेला आहे. आता मी सध्याला दुसऱ्या गावाला दूध 10 किलोमीटर जाऊन खवा करून येतोय. आता येताना गणेश मंडळात बसलेली पोरांनी शिव्यागाळ केली मला, तरी पण आम्ही जाऊ द्या म्हणता. आम्हाला सरकारने प्रोटेक्शन चांगलं द्यावं व आमचं सुविधा सामान्य माणसासारख्या करून द्याव्या. की काय आहे त्यांच्याकडे आयुष्य हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीचं कार्य सरकारांना मान्य करावं. आमची मुलं बाळं जी आहेत, बाया पोरं जी आहेत सर, तर बाजार करण्यासाठी काही दुधाचा व्यवसाय आहे, काही शेळ्या मेंढ्या आहेत, काही जनावर ढोरं आहेत. आता ती लोक कुणाच्या तरी बांधाला जावं लागते सर. ह्या सगळ्या आमच्या अडचणी सरकाराने सरकाराने जी अडचणी आम्हाला गाव लोकांनी जी आम्हाला अडचण घातलेली आहे सर, ह्या पद्धतीचं ही आमची सगळी अडचणी दुरुस्त करावे. आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सरकार करून घेणार. आम्ही जी BDO साहेब आहे, तहसीलदार साहेब आहे, डिप्टी कलेक्टर साहेब आहे, हे जे आहे ह्या लोकांशी आमचं बोलणं आहे. त्या बोलण्याच्या उद्देशाने ती आम्ही बोलत असताना गाव लोकांनी आमच्या समाजावर दगडफेक केली, आमच्या बायांपोरावर दगडफेक केली. आणि तीच लोक आता हजारो लोक गाव सगळं बाहेर आलं. आमची बाया पोरं त्याच्यामध्ये स्वतः मी रमेश मक्कलकाळे, माझ्या वडिलाचं निधन झालं, त्या ठिकाणी आमची लेकरं बाळं सगळे असताना पण आमच्या सरकाराने आम्हाला मदत केली. डिपार्टमेंट लोकांनी आम्हाला भरपूर संरक्षण केलं. नंतर आमच्या लोकांची आमची लोक त्या गाव लोकांनी किती लोक मारली असती त्याचा पत्ता लागला नसता. पण हे आमच्या सरकाराने आम्हाला चांगल्या पद्धतीनं आम्हाला संरक्षण दिलं. ह्या पद्धतीनं जी उद्देशाने आम्हाला सांगावं वाटते की आमची कळकळीची विनंती आहे सरकार साहेबांना, महसूल केंद्रांना की आमच्याकडे लक्ष द्यावं. आमची लेकरं बाळं, मुलं बाळं जी आहेत आणि आमची स्मशानभूमी जी आहे 5 एकरची आहे, त्यांना 5 गुंठे करून टाकलेले आहे. आणि सरकारांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेब ही जी नेतृत्वाखाली त्यांच्या करीत असताना गाव लोकांनी आमच्या पारधी समाजावर दगडफेक केली. ही
प्रक्रिया त्या गाव लोकांनी आम्हाला दाब दडप केले की म्हणले तुमचं काय आहे, ह्यांचं तर देवस्थान नाही अगर काय नाही. तर ह्याच्यामध्ये प्रकार आमचे आता 200 वर्षापासून 150 वर्षापासून आमची पूर्वीची लोक आहेत त्यांना सांगितलं की बाबा आमचे वडील जी वारले मक्कलरावजी काळे ह्यांना आम्हाला दफन करू द्या, त्यांची निधी करू द्या. ह्या लोकांनी त्या कबरमध्ये सुद्धा दगड ढोंडा टाकला, पण साहेब लोकांनी ती मदत केली म्हणून ही सगळ्या काही गोष्टी आमच्या गोष्टी आम्हाला ते दफन करण्याला आलं. तर ह्यांनी सरकाराने एवढंच हात जोडून विनंती आहे की सरकारानं आमच्याकडं आयुष्य लक्ष द्यावा आणि बारक्यावाने लक्ष द्यावा. आमच्या पारधी समाजासाठी तुम्ही जी करताल त्याच्यामध्ये पूर्व दिशा आहे, पण सरकाराने आमच्या समाजाकडं पारधी समाजाकडं आयुष्य लक्ष द्यावं एवढीच हात जोडून विनंती आहे. माझी 2 गोष्टी. बहिण्यानं जात नाव दुकानाला जाऊ देत नाही, कुठं सध्या आमच्या लोकांना फिडकू देत नाही. म्हणून काय ती जाग्यावर बांधून ठेवलेत आम्ही शेळ्या. दुकानाला गेलं तिथं हाकमार आहे, रानात धमकी चालू आहे, गावात गेलं दूध जाऊ देत नाही, काय नाही. राशन दुकान सब आमचं बंद केलंय जागा. संगीताबाई दत्तू काळे. आमची शेरडं आज 4 दिवस झालं जाग्याला बांधून आहे. आमची विनंती आहे की कळकळीत विनंती आहे की आमच्या जनावरांचे संरक्षण करावं म्हणून आमची कुणी जाऊ देत नाही, रस्त्यानं जाऊ देत नाही, बाजार नाही, काय नाही. असं आमची दुसरं काय नाही, विनंती एवढंच आहे. लेकरं शाळेत जाऊ देत नाही एवढंच विनंती आहे आमची. माझं सुनंदा राजेंद्र शिंदे. आम्ही एक इदवा, आम्हाला गडी माणूस नाही, कुणी नाही. आता आम्ही ही शेळ्या जनावर घेऊन जाणार, मग आमची इज्जतची पंचनामा करणार. त्या दिवशी 2 मुलीला दुकानाला गेले, तिथं हानमार केले. मग आम्हाला तर गडी नाही ना मान्या नाही, हे म्हैस घेऊन जावं लागलं. हे काही दूध अशी आहे ते. आज 4 दिवस झाला आमची लहान लहान लेकरं उपाशी तापाशी, चहा नाही, पाव नाही, माळवं नाही, भाजीला नाही, असं ना असं आम्ही बसून हाव. दळण नाही, काही नाही. मग आम्ही काय उपाय करायचा एवढा आम्हालाही करावं त्यांनी. काय म्हणते तुम्हाला अडवून मारते, आम्ही शाळेत जाऊ देत नाही ती. कशामुळं? काय म्हणतात आल्यावर तुम्हाला आम्ही मारेल. गडी माणूस नाही ना काय नाही इथे 4 दिवस. खाली 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 फुटलेला आहे. हे दरवाजा आहे का इकडे ते दगड घातलेली ती दरवाज्यावर खाली खाली मोटरसायकल ती वरी नुसतं असं गेलं तर चालतं. आपण देखावा अगर धर्मवादी परत मध्ये आहे मध्ये तुम्हारी गाड़ी बन अशा घरपर बी भटाना केला का मह फडशी फुटेली काच. आमच्या घराच्या समोर पण चला तिकडच्या दगड ही लय मोठे पडलेले आहेत घरावर.